मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू आता काव्या आणि पार्थला घराबाहेर उभं करते आणि म्हणते की काव्या, ऐक अगं आता हे तुझं घर आहे, म्हणजे तुझं हे सासर आहे. असं म्हटल्याबरोबरच आता काव्याला मोठा धक्का बसतो. तर आता वसू कशी आहे हे चांगल्या प्रकारे काव्याला माहीत असतं, म्हणूनच काव्या आता रागातच जरा तिच्याकडे पाहू लागते. त्यानंतर पार्थ आता म्हणतो की आत्या. मग आता वसू म्हणते, हो बरोबर आहे बाळा, तिचं हे सासरच आहे. त्यानंतर ती कल्पनाला आता लगेच बाहेर बोलवते, म्हणजे घरच्या त्या मोलकरणीला, आणि म्हणते की अगं कल्पना, तुला समजलं नाही का अजून? अगं हा बोर्ड अजून का ठेवलाय बरं? काव्याला वाईट नाही वाटणार का? मग आता काव्या आणि पार्थ हे दोघेही त्या बोर्डकडे पाहतात, कारण नंदिनी आणि पार्थच्या लग्नाचा तो बोर्ड असतो. त्यानंतर वसू म्हणते, अगं पार्थचं नंदिनीशी नाही तर काव्याबरोबर लग्न झालं. तेव्हा काव्याला आता खूपच राग आलेला असतो, तिला काहीही सुचत सुद्धा नसतं. तिला असं वाटत असतं की आता काय करू आणि काय नाही. आता वसू म्हणते, तो बोर्ड बदल बरं, कारण काव्याने नंदिनीचं नाव त्या बोर्डवर पाहिलं तर तिलाही वाईटच वाटेल. तेव्हा काव्याच्या तळपायाची आग आता मस्तकातच गेलेली असते. ती आता रागातच आतमध्ये यायला निघते. तेव्हा वसू म्हणते, अगं अगं आतमध्ये अशी कुठे चालली? अगं अजून गृहप्रवेश व्हायचाय तुझा, आणि नव्या नवरीने असं गृहप्रवेश केल्याशिवाय घरामध्ये यायचं नसतं. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ आत्या, जरा समजून घे. मग आता वसू आत्या काही बोलून देते का? ती म्हणते, हे बघ पार्थ बाळा, मला माहीत आहे तू नंदिनी बरोबर गृहप्रवेश करणार होतास, पण आता काय? असं म्हणून ती काव्याकडे पाहते. आता खरं तर कौतुक करावं असं काही घडलेलं नाहीच आहे, पण रीतीभाती आहेत ना, त्या पाळायला नकोत का? मग आता कल्पना, अगं अगोदर गृहप्रवेशाची तयारी कर, बाकीची मंडळी येतच असतील. तेव्हा अगं जा की आता, असं कल्पनाला ती सतत म्हणते. तेव्हा कल्पना लगेच तिकडे जाते. मग आता वसू ही पार्थाने काव्याकडे पाहतच राहते. खरं तर तिला आनंदच झालेला असतो. मग त्यानंतर काव्या ही आता खूपच चिडते. तिला असं वाटत असतं की ज्या काही मुंडवळ्या आहेत ना, त्या अशा काढून टाकाव्या. मग त्यानंतर वसू आता टोमणा मारल्यासारखी पार्थला म्हणते, बाळा तू जरा काव्याजवळच थांब हा, कारण तिला जर चक्कर विक्कर आली ना तर प्रॉब्लेम व्हायचा. मग आता काव्याला अजूनच राग येतो आणि ती रागातच वसूकडे पाहते. तेव्हा आता पार्थ बिचारा खूपच रडू लागतो. तर काव्या आता खूप वैतागलेली असते. त्यानंतर ती आता त्या मुंडवळ्या काढण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला त्या निघतच नसते. मग आता ती बिचारी खूपच रडू लागते. तर इकडे वसू आत्या ही रूममध्ये जाते आणि रम्या आता तेथे असते. तेव्हा आता अगोदर रम्याचा हात पकडत, मूर्ख मुली, असं म्हणून ती रागातच आता तिच्या 2-3 सणासण कानाखाली मारते. मग आता इथे आहेस का तू? असं रागातच वसू जेव्हा विचारते ना, तेव्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू मला मारते का? असं रम्या आता तिलाच उलटजाब विचारू लागते. त्यानंतर रागातच वसू म्हणते, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ना रम्या फक्त आणि फक्त तूच आहे, कारण पार्थ बरोबर लग्न करण्याची तुझी लायकीच नाहीये. तेव्हा रम्या म्हणते, आई. मग आता रागातच वसू म्हणते, गप्प बसा एकदम, असं म्हणून ती दार बंद करते. तेव्हा आता रम्या विचारते की दार का बंद केलंस? मग आता मी काय केलंय काय? असं रम्या विचारते. तेव्हा आता लगेच वसू म्हणते, तू ना खरंच मूर्ख मुलगी आहेस. आवाज खाली एकदम रम्या. अगं आजच्या दिवशी मी आपलं नाव कोरलं होतं रम्या, सगळं काही ठरवलं होतं आणि घडवून आणलं सुद्धा होतं. त्याच वेळी आता रम्या म्हणते, बस झालं ग तुझं आता. त्याच वेळी आता रम्या ही रागातच असते. तेव्हा वसू विचारते, काय ग, तू विचारत होती ना माझा प्लॅन काय होता? मग आता ऐकच तू हा प्लॅन. अगं मी नंदिनीला तिच्या स्वतःच्या लग्नातून किडनॅप केलं आणि तिचा खोटा व्हिडिओ पाठवला की मला हे लग्न करायचं नाही, आणि सगळ्यांचा त्या व्हिडिओवरती विश्वास सुद्धा बसला. पण तू मला न सांगता, कुणाला काहीही न सांगता गावातनं निघून आलीस. अगं हातातोंडाशी आलेला घास फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गेला, असं म्हणून ती रम्याच्या आता कानाखालीच मारणार असते. हे सगळं ऐकून रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मी वेडेपणा केला नसता तर आज या घरात सून म्हणून माझा स्वीकार झाला असता. मी आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि स्वतःला दोष देऊ लागते. तर इकडे काव्याला चक्कर येऊ लागते. तेव्हा पार्थला आता तिला कसं पकडावं पुन्हा कळतच नाही. तो आता वसू आत्याला पटकन आवाज देतो. तेवढ्यातच आता मुकेश राव, त्याचबरोबर मंजू आणि श्रुती, त्याचबरोबर पिऊ हे सर्वजण तेथे येतात. तर मुकेश राव आता फोनवर बोलत असतात. तेव्हा आता तुम्ही इथे का उभे राहिलेत अरे पार्थ, असं मुकेश विचारतो. त्याच वेळी आता पार्थ म्हणतो, वसू आत्या म्हणाली की गृहप्रवेश वगैरे
काही चाललंय त्यांचं. मग आता मंजू हसते आणि म्हणते, काय गृहप्रवेश? अरे एवढं सर्व होऊन देखील हिला गृहप्रवेशाची पडली आहे का आता? बरी हौस आहे रे हिला. मग आता काव्याला अजूनच राग येतो. तेव्हा मुकेशराव खूपच रागात आता तिला म्हणतात, कुठे काय बोलावं कळतं का ग तुला? जा बरं गृहप्रवेशाची तयारी कर. मग आता सर्वजण आतमध्ये जातात. तर आता जाता जाता ती काव्याला जोरातच धक्का मारते. तेव्हा पार्थ हे सगळं पाहतो आणि त्याला प्रचंड राग येतो. तर दुसरीकडे आता रम्या तिचं मन घट्ट करते आणि म्हणते, काय ग, हा तुझा प्लॅन होता का? मी आहेच मूर्ख, काय म्हणायचंय तुला बोल. अगं मी आज स्वतःच्या डोळ्यांनी तुला पाहिलं होतं त्या पार्थाने नंदिनीला आशीर्वाद देताना आणि हे मामाकडून दागिने घेताना. त्यावेळी वसू म्हणते, अगं मूर्ख मुली, ते सगळं ना नाटक होतं, नाटक. अगं माझ्या हेतूंवर कुणाला संशय येऊ नये ना म्हणून खोटं खोटं वागत होते मी. अगं ती 1.5 दमडीची नंदिनी लागते कोण माझी? अगं तिला फक्त माझे तळतळाट मिळतील, आशीर्वाद तर नाहीच नाही. अगं तो आशीर्वाद खोटा होता रम्या. अगं विक्रम आणि मानिनीकडून हार घेणारी वसू हा फक्त दिखावा होता. त्यानंतर आता रम्याला ती म्हणत असते की एकदा तरी बोलायचंच ना ग माझ्याबरोबर. तुझा आईवर विश्वास नव्हता, माझ्यावर विश्वास नव्हता का? सांग ना. कारण पार्थ आणि काव्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी या दोन्हीही जोड्यांना संसार करताना असं आनंदाने मी नाही बघू शकत. आता रम्याला कळायचं ते कळून चुकलेलं असतं. तेव्हा आता ती एका क्षणी एकदम शांत होते. तिला धक्का बसतो. ती विचारते, काय? मग पुढे वसू म्हणते, ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला त्याच्या मुलींना मी माझ्या नजरेसमोर 1 सेकंद सुद्धा सहन नाही करू शकत. त्यानंतर आता रम्या अचानक खूप मोठ्याने हसू लागते आणि म्हणते की जे झालंय ना ते खूप बेस्ट झालंय आई. तेव्हा वसू विचारते, काय बेस्ट झालं? मग आता काय बरळती आहेस तू, असं वसू विचारते. तेव्हा आता पुन्हा रम्या म्हणते, अगं आई आता विचार कर ना जरा, पार्थचं लग्न कुणाबरोबर? काव्याबरोबर झालं आणि जीवाचं कुणाबरोबर झालं? तर नंदिनी बरोबर. त्यानंतर पुन्हा एकदा ती विचारते, आई पार्थला अगोदर कोण आवडायची, मग आता ती नंदिनी आवडायची, असं वसू वैतागून म्हणते. त्याच वेळी रम्या म्हणते, आता पार्थला ती नंदिनी रोजच या घरामध्ये दिसत राहील आणि त्या नंदिनीला पार्थ दिसत राहील, पण ते दोघेही एकमेकांसोबत अजिबात नसतील आणि या गोष्टीचा त्या दोघांना खरंच खूप त्रास होईल, असं म्हणून आता रम्या अजूनच हसू लागते. तर वसूलाही समजतं की आता माझ्या रम्याचा हेतू नक्की काय आहे. मग त्यानंतर आता रम्या म्हणते, अगं त्या पार्थला काव्यामध्ये एक काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आई आणि काव्याला सुद्धा पार्थच्या बाबतीत काहीच वाटत नाहीये. अगं याचाच अर्थ हे लग्न अजिबात फार काळ टिकणार नाही. मग मला सांगा याचा फायदा कुणाला? तेव्हा ती आता म्हणते, आपल्याला होणार. त्यावेळी वसू सुद्धा तोच विचार करते आणि म्हणते, अगं रम्या मला तर समजलंच नाही याचा फायदा आपल्याला होणार आहे म्हणून. त्यानंतर आता तू आणि मी मिळून पार्थ आणि काव्याला वेगळं करायचं, असं आता रम्या म्हणते. तसंही आत्ताच्या काळामध्ये डिवोर्स ही काय अशी जास्त मोठी गोष्ट नाहीये. त्या दोघांच्या लग्नाची एक्सपायरी डेट ते स्वतःच इकडे घेऊन आले आहेत. पण आता या नात्याचा शेवट फक्त आणि फक्त मीच करणार आणि माझं प्रेम मीच मिळवणार, ते पण माझ्या स्टाईलने, असं म्हणून रम्या हसते. तर इकडे आता काव्या म्हणते, अजून किती वेळ इथे उभं राहायचं, असं म्हणून ती वैतागते. अगं तू गावातनं निघून गेलीस बाळा खरं, परंतु त्यानंतर मला काय काय बघावं लागलं माहिती आहे का? रम्या विचारते, मी गेल्यानंतर काय झालं काय आई तिथे? तेव्हा आता वसू म्हणते, अगं गावकरी त्यानंतर खूप संतापले. वरात गावात आलेली असताना असं आम्ही रिकामी वरात जाऊ देणार नाही. तेव्हा आता तिथे जे काही घडलं ते सगळं काही वसू आता डिटेलमध्ये रम्याला सांगू लागते. तेव्हा ती सांगू लागते की काव्याला कशाप्रकारे नाईलाजाने आता नंदिनीच्या जागी उभं राहावं लागलं आणि पार्थ व काव्याचं लग्न झालं. तेव्हा रम्याला आता प्रचंड मोठा धक्काच बसतो. ती विचारते, काय पार्थ आणि काव्याचं लग्न? मग आता वसू म्हणते, हो अगं. तर दुसरीकडे आता धनंजय, शारदा आणि आरू हे तिघेही घरी आलेले असतात. तेव्हा आता ते एकदम शांत असतात. त्याच वेळी आता रागात आरू म्हणते, काय 3rd क्लास गाव होतं ते, मरायला जायचं असेल ना तर तिथे जावं माणसाने, काय कळस गाठलाय आणि जबरदस्तीच्या तर सर्व लिमिट्स त्यांनी क्रॉस केल्यात. अरे काय तर म्हणे रीती आणि परंपरा, अरे खड्ड्यात गेले यांच्या रीती आणि परंपरा. एखाद्याच्या इच्छेपेक्षा कोणतंही बंधन या जगामध्ये मोठं नसतं, यांना का कळत नाही? मला असं वाटत होतं ना एकेकाचा गळा दाबा आणि स्पेशली त्या यशवंत
बळवंतरावांचा तो लग्नात आला आणि माझ्या दोन्हीही बहिणींचे आयुष्य अगदी उद्ध्वस्त करून गेला असं म्हणून आता ती खूपच रडू लागते. तर आता आरुषी बाळा तू शांत हो बाळा असं म्हणून धनंजय शारदा तिला समजावू लागतात. मग आता ती विचारते बाबा कशी शांत हो तुम्हीच सांगा ना. अहो गावातून घरी येताना मी शांतच बसले होते ना, आता तरी मला बोलू द्यात प्लीज. अहो त्या गावातल्यांना तर काय नावं ठेवायची, इक्वली रिस्पॉन्सिबल ना फक्त तुम्ही आहात. अहो बाबा आपण काय सहन केलं तुम्हाला आठवतंय का. मला मान्य आहे ना गावातल्या लोकांनी खूप प्रेशराईज केलं, पण बाबा तुम्ही जरा शांतपणे वागायला हवं होतं. तुम्ही जर शांतपणे वागला असतात ना सर तर सर्व ही परिस्थिती आपण थांबवू शकलो असतो. मग आता रडत असती म्हणते काव्याला असं नवरी म्हणून रेडी करत असताना मला असं वाटत होतं की मी त्या माझ्या लाडक्या बहिणीला फासावर चढवते की काय. मी जर तिच्या जागी असते ना तर काहीही करून या लग्नातनं पळूनच गेली असते, परंतु काव्या ती बिचारी या लग्नाला कशी तयार झाली आहे ना तिचं तिलाच माहीत. धनंजय आणि शारदा हे दोघेही खूप विचार करतात. मग दुसरीकडे आता वसू रम्याला म्हणते अगं पार्थचं काव्याबरोबर लग्न झालंय आणि हे फक्त कुणामुळे माहितीये का, तुझ्यामुळे, तुझ्या एका चुकीमुळे. मग आता रम्या स्वतःवरच संतापते आणि म्हणते का निघून गेले मी या लग्नातनं. या माझ्या एका चुकीमुळे ना मी स्वतःच्या हातानेच माझं वाटोळं करून घेतलंय. मी का तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आई. अगं तुला सांगू का मी माझ्या मूर्खपणामुळे स्वतःचा आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्नच गमावून बसले आहे आणि आता तर काय माझ्या पार्थचं प्रेम मी कधीच मिळवू शकणार नाही. त्यानंतर रम्या आता खूपच रडू लागते. तेव्हा ती म्हणते आई सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तेव्हा तुझ्या सॉरीचं काय मी लोणचं घालू का. मला तर आता असं वाटायला लागले हे घर सोडूनच कुठेतरी जावं असं रागात वसू म्हणते. काव्याचा गृहप्रवेश करायचा की नाही. तेव्हा रम्या म्हणते की काका तुम्ही पुढे व्हा आम्ही आलोच हा. त्यानंतर आता मुकेशराव तेथून गेल्यानंतर रम्या म्हणते ऐक नाही आता आपण जाऊन गंमत बघूयात, कारण आता या दोघांचा गृहप्रवेश तर होऊ देत, परंतु जेव्हा पार्थला कळेल ना की नंदिनीचं लग्न झालंय तेव्हा त्याच्या मनाची काय घालमेल होईल, काय अवस्था होईल हे मला बघायचंय. तर आता दुसरीकडे धनंजयला आता आरुषी ओरडते की नंदिनी ताई आणि काव्याची लाईफ तुम्ही स्पॉइल केलीये बाबा. मग आता धनंजय रागातच म्हणतो बस झालं आरुषी खूप बोललीस तू आता. अगं एक वेळेस माणूस म्हणून मी चुकेन, परंतु बाप म्हणून मी कधीही चुकणार नाही आणि माझ्या लेकींचं आयुष्य तर कधीच बर्बाद सुद्धा करणार नाही. आज जे झालं ना बाळा ते जबरदस्तीने झालं, पद्धत चुकली, माणसं नाही चुकली, मी त्यातही अगदी चांगलंच शोधतोय आणि आज जरी हे नातं बळजबरीने जुळवलं असेल ना तरीही मला माझ्या मुलींवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांना आम्ही दिलेल्या संस्कारांवर सुद्धा विश्वास आहे. नंदिनी आणि काव्य ते नातं आणि ते लग्न अगदी उत्तमरित्या निभावतील. मग आता आरुषी म्हणते की हो निभावतील ना, आता विहिरीत ढकललं आहे तर त्या पोहणारच ना, बुडणार नाहीत बाबा त्या. तडे आता काव्याचा गृहप्रवेश होणार असतो. तेवढ्यातच तेथे आता वसू आणि रम्या या दोघेही जातात. रम्या थोडी इमोशनल होते आणि पार्थकडे पाहते, पार्थही तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता लगेच त्या दोघांचं औक्षण करून मंजू म्हणते की कसं आहे ना आता या दोघांना खरं तर श्रेयाने अडवायला हवं. त्याचवेळी आता लगेच पिहूला आठवतं की जीवा दादा आणि त्याचबरोबर या काव्याताईचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे तिने स्पष्टपणे पाहिलेलं असतं, त्यामुळे काव्याबद्दल तिला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता मंजू हसतच म्हणते की दार अडवायला नको की काय ताई, अगं जर तुम्हा दोघांना मुलगी झाली तर माझ्या मुलाला द्याल ना असं. तेव्हा श्रेया आता तिच्या आईकडे खूप रागात पाहते तर काव्य आणि पार्थला खूपच राग येतो. तर मंजू मात्र खूपच मोठ्याने हसू लागते तर मुकेशरावांना अजूनच राग येतो. तर काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा ती आता रागातच सगळ्यांकडे पाहते. मग आता त्याचवेळी वसू म्हणते काव्या बाळा अगं किती चिडतीयेस तू. तर रम्या मात्र गालातच हसते. त्यानंतर वसू म्हणते ऐक ना बाळा, अगं ह्या सगळ्या रीतीभाती आहेत या पाळायला नको का, सांग ना मला. बरं ये आता माप ओलांड आणि गृहप्रवेश कर, ये आतमध्ये असं म्हणून आता ती तिला आतमध्ये यायला सांगत असते. मग आता काव्य ही माप ओलांडून पटकन आतमध्ये येणार असते. तेव्हा वसू म्हणते खरं तर आता या क्षणी नंदिनीने हे माप ओलांडून आतमध्ये यायला हवं होतं असं म्हणून आता ती पुन्हा एकदा काव्याला अडवते. तर पुन्हा एकदा काव्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. मग आता त्यानंतर वसू म्हणते ठीक आहे अगं दुसरं कुणी नाही, नंदिनी नाही, पण तू आहेस ना, ओलांड चल माप. तेव्हा काव्याला खूप राग आलेला असतो, हा अगदी संताप होत असतो. त्याचवेळी काव्य काय करते तर जोरातच ते मापटं पायाने असं पुढे लोटते. तर आता
ते आपटपार आतमध्ये जातं. त्यावेळी आता काव्याची ही पद्धत चुकलेली आहे हे सर्वजण पाहतात आणि काव्याला राग सुद्धा आला आहे हे सर्वांना समजतं. तर आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच मानिनी सुद्धा तेथे येते. त्याच वेळी आता काव्या, अगं असं काय करतेस, असं आता मानिनी जोरातच ओरडते. त्यावेळी सर्वांना समजतं ही मंडळी सुद्धा आता आली आहेत. तेव्हा श्रेया बाळा दुसरं माप घेऊन ये असं आता लगेच मानिनी सुद्धा म्हणते. तेव्हा श्रेया लगेच ते माप उचलते आणि आतमध्ये जाते. त्याच वेळी मानिनी काव्याला समजावू लागते. बाळा, हे बघ, तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते कळतंय मला. अगं तुझी जी घालमेल आहे ना ती सुद्धा मी समजू शकते. बाळा, हे जे माप असतं ना, माप ते येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवलेलं असतं. कारण घरात येणारी सून बाळा लक्ष्मीचं रूप असतं आणि हे माप तिच्या पावलांनी घरात येणाऱ्या समृद्धीचं असतं. तेव्हा आता रम्याला खूपच असं वेगळंच वाटत असतं. कारण आता या पारच्या शेजारी मी उभी असते, परंतु माझ्या अतिमूर्खपणामुळे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतला असं तिला वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तर आता दुसरीकडे शारदा ही खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, आरू म्हणते तसं आपण मुलींची लग्न लावून चूक केली का हो, पश्चाताप तर नाही होणार ना. मग आता धनंजय म्हणतो, मी सगळं काही विचार करून केलंय. मी योग्य माणसांच्या हाती मुलींना सोपवलंय, कारण त्यांचा सांभाळ करतील असं घर आणि अशी माणसं आहेत त्यांच्या अवतीभोवती. तेव्हा आरू म्हणते, त्यांच्या अवतीभोवती अजून कोणीतरी असणार आहे बाबा रोज, कारण नंदिनी ताई समोर पार्थ जिजू असणार आहे आणि पार्थ जिजूंसमोर नंदिनी ताई. अहो बाबा, जस्ट इमॅजिन, अहो ज्या व्यक्तीबरोबर आपलं लग्न ठरलं त्याच व्यक्तीशी आपलं लग्न न होणं आणि त्यालाच आपल्या बहिणीबरोबर संसार करताना बघणं, हे काही सोपं वाटतंय तुम्हाला. तेव्हा धनंजय, शारदा आता खऱ्या अर्थाने टेन्शनमध्ये येतात. अहो बाबा, नंदिनी ताईचं लग्न जर दुसऱ्या घरात झालं असतं ना तर गोष्ट खूप वेगळी होती, पण आता हे दोघेही एकमेकांसमोर रोज असणार आहे. तिला किती त्रास होणार आहे या गोष्टीचा तुम्ही विचार तरी केलात. आणि काव्याचं काय हो, तिची अवस्था कशी असते. इकडे आता काव्या ही खूपच इमोशनल झालेली असते. त्याच वेळी ती पार्थकडे पाहते. पार्थ सुद्धा रडतच तिच्याकडे पाहत असतो. मग आता पुन्हा एक मापटं ठेवलं जातं. तेव्हा मानिनी म्हणते, काव्या बाळा, आता कर तू गृहप्रवेश. तेव्हा काव्या आता हळूच ते मापटं ओलांडते आणि गृहप्रवेश करणार असते. तेवढ्यातच श्रेया आता परातीमध्ये कुंकवाचं पाणी घेऊन येते. मग मानिनी म्हणते, काव्या बाळा, आता यामध्ये तू तुझी पावलं ठेव, तू तुझे पाय ठेव आणि लक्ष्मीच्या पावलांनी आता गृहप्रवेश कर. तेव्हा रम्या आता खूपच इमोशनल झालेली असते आणि पार्थकडे पाहत असते. आता नाईलाजाने काव्या त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये आपले पाय ठेवते. तर रम्या अजूनच इमोशनल होते. तिच्या मनाची अगदी घालमेल होऊ लागते आणि अगदी शांत उभी राहत ती पार्थ काव्याकडे पाहते. तर आता काव्या ही लगेच त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवत पुढे लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये प्रवेश करते. तेव्हा मात्र आता तिला सगळं काही असं हरवल्यासारखं वाटतं. हे सगळं काही ती फक्त आणि फक्त नाईलाजाने आणि जबरदस्तीने करत असते. तेव्हा आता जशी जशी ती आता पुढे येते तसा तसा पार्थ सुद्धा तिच्या पाठीमागे असतो आणि मग त्याला सारखा नंदिनीचा भास होत असतो. त्याला सारखी सारखी फक्त आणि फक्त नंदिनीच आठवत असते. नंदिनी बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आता त्याला आठवू लागतो आणि तो खूप इमोशनल होतो आणि उदास होतो. त्याच्या डोळ्यातून नंदिनीच्या आठवणीने आता पाणी येऊ लागतं. तर काव्याला आता जीवाची आठवण होते. तेव्हा आता जीवाच्या आठवणीमध्ये ती त्या घरामध्ये गृहप्रवेश करते. तेव्हा जीवा प्रत्येक गोष्टीमध्ये माझी किती काळजी घ्यायचा, जीवा मला किती सांभाळून घ्यायचा, हे सगळं काही तिला आता आठवतं. अगदी जीवा पाड तो माझ्यावर प्रेम करायचा, जीव ओवाळून टाकायचा तो माझ्यावर. आता रडत रडतच काव्या त्या घरामध्ये गृहप्रवेश करते. तेव्हा पार्थ सुद्धा आता रडत असतो, कारण हे सगळं एवढं अचानक झालेलं असतं की त्या दोघांनाही विचार करायला वेळ मिळालेलाच नसतो. त्यानंतर मानिनी म्हणते की जीवा, आता तुम्ही दोघे पुढे या. तेव्हा जीवाचं नाव घेताच आता काव्याच्या आणि पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते की आता हे काय. तेव्हा ते दोघेही एकाच वेळी आता मागे पाहतात. तर आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही जोडीने पुढे येतात. ते दोघेही आता त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि त्या दोघांना खूपच मोठा शॉक बसतो की की जीवा आणि नंदिनीचं लग्न झालं. तेव्हा आता काव्याच्या तर अगदी पायाखालची जमीनच सरकते आणि पार्थच्या सुद्धा. तेव्हा ती मनातच म्हणते जीवा आणि त्याच्याकडे ती पाहतच राहते. तर पार्थ आता नंदिनीकडे पाहत मनात विचार करतो, नंदिनी
असं म्हणून त्यालाही मोठा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य तर पूर्णपणे हादरून गेलेली असते, कारण आपल्या नंदिनी ताईला जीवाबरोबर लग्नासाठी उभं राहावं लागलं की काय हा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यानंतर ती आता पूर्णपणे कोलमडून जाते. तिचा धक्का लागून तो फ्लॉवर पॉटच आता खाली पडतो. मग आता पार्थ अगदी रडवेला चेहरा करून विचारतो, नंदिनी? मग आता मानिनी म्हणते, जीवा आणि नंदिनीचं लग्न झालंय. तेव्हा जीवा आणि ताई असं म्हणून आता काव्या ही जीवाकडे पाहतच राहत. मग आता जीवा आणि नंदिनीचा हात हातात पाहून आता काव्याच्या आणि पार्थच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब